भिंतीच्या घरातल्या वाळूच्या वरती होणार आहे. यासाठी मुळशी तालुक्यातून सर्व स्तरावरती विरोध होतोय. मुळशीतले स्थानिक पत्रकार असतील, वेळोवेळी मुळशी तालुका हा मुळशी पॅटर्न आहे, म्हणजे एखादी घटना घडली चांगली की त्यावेळेला सांगितलं जातं की हा मुळशी पॅटर्न आहे. मुळशी पॅटर्न मधनं ज्या काही गोष्टी दाखवल्या गेल्या की मुळशी पॅटर्न ही गुन्हेगाराचा, गुंडांचा तालुका म्हणून ओळख निर्माण झाली. मुळशीमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अनेक स्तरावरती आहेत. या ठिकाणी ताई बोलतील माझ्यानंतर. मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की ज्या वेळेला मुळशी तालुका हा लाल मातीचा तालुका, कुस्तीगरांचा तालुका, खेळाडूंचा तालुका, ज्या वेळेला मुळशीतील राजकीय खेळाडू जे आहेत हे इतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावरती ज्या वेळेला खेळायला जातात त्यावेळेला त्या ठिकाणी विचारलं जातं की तुम्ही आलात कुठनं मैत्रीमध्ये, तर महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं. आम्ही महाराष्ट्रातनं आलेलो आहोत. महाराष्ट्रातून कुठून, तर पुणे जिल्ह्यातनं आलेलो आहोत. मग पुणे जिल्ह्यातनं कुठनं, तर आम्ही मुळशी तालुक्यातनं आलेलो आहोत. आणि ज्या वेळेला मुळशी तालुक्याचं नाव येतं मग त्यावेळेला विचारलं जातं की तो मुळशी पॅटर्न का गुंडांचा तालुका आहे. आणि अशा वेळेला कुठेतरी त्या खेळाडूंची मान आली होती आणि खेळाडूंना कुठेतरी खाली पाहावं लागतं. या कारणाने हा माझ्याकडचा जो एक मुद्दा आहे की जो खेळाडूंचा, तो कुठेतरी आता येणारा 2 जो आहे मुळशी पॅटर्न 2 हा कुठेतरी थांबेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. परंतु आम्ही पत्रकार काय करतो, एखाद्या ठिकाणी जी एखादी घटना घडली तर त्या घटनेला थेट आपण मुळशीशी जोडतो की मुळशी पॅटर्न सारखं पळून मारलं, मुळशी पॅटर्न सारखं तलवारीने मारलं. तर माझी एक टीव्ही चॅनल असेल, प्रिंट मीडिया असेल, त्यांना देखील माझी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक विनंती राहणार आहे की या पुढील काळामध्ये मुळशी तालुक्याचं नाव बदनाम होईल याकरता प्रिंट मीडिया, टीव्ही चॅनल असेल, यांनी आपलं मुळशी तालुक्याचं नाव हे कुठेही वापरू नये अशी आमची मुळशी तालुका बचाव समिती जी आहे, समन्वय समितीच्या माध्यमातून ही एक विनंती आहे. यानंतर ते मुद्दे ताई बोलतील. सर्वांना नमस्कार. आताच जे आमचे या बचाव समितीचे सदस्य आहेत पप्पू कंधारे यांनी आपल्या समोर हा विषय मांडलेला आहे. कंधारे साहेब, आता जे आपण जे सगळे विषय मांडले, तर मला असं वाटतं की कंधारे साहेबांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्द आणि शब्द हा तंतोतंत खरा आहे. एखादी कुठली घटना घडली तर प्रिंट मीडिया असू द्या, सोशल मीडिया असू द्या, तो पटकन म्हणतो हा मुळशी पॅटर्न आहे. परंतु आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे की आपली मुळशी कशी आहे. मी आपली मुळशी यासाठी म्हणते कारण खरंच मुळशी तालुका हा लाल मातीचा आहे, मुळशी तालुका हा खेळाडूंचा आहे, मुळशी तालुका हा शौर्याचा आहे, मुळशी तालुका हा गडकोट किल्ल्यांचा आहे, मुळशी तालुका हा वारकऱ्यांचा आहे, मुळशी तालुका हा धारकऱ्यांचा आहे. मुळशीमध्ये अशी अनेक रत्ने जन्माला आली आहेत की त्यांनी मुळशीचं नाव आज जगाच्या इतिहासात कोरलं आहे. मला असं म्हणायचंय तुम्हाला की जर माझ्या तालुक्यात इतकं चांगलं दाखवण्यासाठी आहे तर आपण असं का दाखवता की जेणेकरून आमच्या तालुक्याची ओळख ही मुळशी पॅटर्न म्हणून गणली जाते. आज कुठेही जिल्ह्यात गेलं, कुठल्याही शहरात गेलं, लोकांना विचारलं बाबा मुळशी, तर लोक काय म्हणतात हो मुळशी पॅटर्न ना. मग मला सांगा, हा मुळशी पॅटर्न हा चांगला आहे का वाईट आहे? माझ्या मते आमचा मुळशी पॅटर्न हा खरंच चांगला आहे. परंतु दिग्दर्शकांनी जो मुळशी पॅटर्न मध्ये दाखवलाय तसा माझा तालुका नाहीये. माझ्या तालुक्यातल्या महिलांचा जर आपण विषय घेतला तर त्याच्यात एक विषय मांडला गेलेला आहे की जे मुठा खोऱ्यातनं जे कुटुंब शहरात जातं आणि जेव्हा शहरात जातं तेव्हा त्या कुटुंबातली एक त्या हिरोची बहीण मित्तल नावाच्या माणसाच्या घरात काम करत असते. काम करणं वाईट नाहीये. माझ्या तालुक्यातल्या महिला तिकडे धरण विभागात झालं, मुठं खोऱ्यात झालं, काम नाहीये. त्याच्यामुळे त्या पुणे शहराच्या लगत जे आपलं किष्किंधा नगर असेल, त्याच्यानंतर कोथरूड असेल, या सगळ्या ठिकाणी येत असतात आणि काम करत असतात. परंतु माझ्या महिलेचं, माझ्या महिला भगिनीचं जे चित्रण केलं आहे की ती महिला त्या मित्राच्या घरात राहते आणि चुकीच्या पद्धतीनं ती वावरते, अशा पद्धतीनं ते चित्रीकरण केलं आहे. खरंच मला लाज वाटते की माझी महिला अशी नाहीये. माझी महिला कष्टकरी आहे, परंतु माझ्या महिलेला जे लांछन त्या चित्रपटात दाखवलं गेलं आहे ते बंद झालं पाहिजे. आता त्याच्यातला जो दिग्दर्शक आहे की जो या चित्रपटावर पैसे लावत आहे, काय नाव त्यांचं, पुनीत बालन. तर पुनीत बालन यांच्याशी आमच्या सगळ्या लोकांनी संपर्क साधला असता पुनीत बालांनी एक शब्द सांगितला की 8 वर्ष मुळशीकर झोपले होते का.
मी पुनीत बालांना विचारते, आम्हाला जर पहिल्यांदा माहिती असतं की अशा पद्धतीनं माझ्या तालुक्याचं चित्रीकरण केलं जाणार आहे, माझ्या भूमी अशी दाखवली जाणार आहे, माझ्या महिलेचं चित्रीकरण अशा पद्धतीनं दाखवलं जाणार आहे, तर मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते, एकही दिवस मी तो चित्रपट प्रदर्शित होऊन दिला नसता. आणि पुनीत बालांना मी एक इशारा देते, खरंच जर परत तुम्ही या वाटेला गेला तर मग तुमची गाठ आमच्याशी, या मातीतल्या महिलेशी आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही आम्हाला इतकं चिल्लर समजू नका की आता तुम्ही 8 वर्ष झोपले होतात का, मग इथून पुढे आम्ही कसे जागे राहतो हे पण आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. म्हणून माझी सगळ्या तुम्हाला पत्रकार बांधवांना विनंती आहे की खरंच हा विषय फार संवेदनशील आहे. तुम्ही जरी संख्येने इथं कमी असताल तरी मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला जे काय म्हणायचे ती सत्य परिस्थिती तुमच्या प्रत्येक पत्रकातनं तुम्ही देतात अशी मी आपल्यास विनंती करते. आणि याचा पुढील जे काही मुद्दे असतील ते आमचे सहकारी आपणास सांगते. विनायकजी गुजर. आपल्याला निवेदन सादर केलं जाईल प्रेस नोट म्हणून. त्याच्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे घेतलेले आहेत. 2018 साली जो चित्रपट आला त्या चित्रपटातल्या प्रत्येक दृश्यावरती आपण नजर मारलेली आहे, थोडक्यात सारांश घेतलेला आहे. एक आता नवीन येतं की तो चित्रपट झाला, जमीन विकायची नसती राखायची असते. आणि एक इन्स्पेक्टर त्यातला तालुक्यातला दाखवला. ह्या दोनच गोष्टी जर त्याच्यातल्या पॉझिटिव्ह जर दिसल्या तर संपूर्ण चित्रपट हा मुळशी तालुक्याची नाहक बदनामी करणारा आहे. शाळेत शिकणाऱ्या छोट्याशा मुलाला च्या दप्तरामध्ये वह्या पुस्तकाच्या ऐवजी गावठी रिव्हॉल्वर दिलं जात आहे. भर रस्त्यातून तुमच्या कोथरूड सारख्या भागातून संपूर्ण नंग्या तलवारी घेऊन रिव्हॉल्वर घेऊन हे फिरवलं. हे कुठलं दृश्य आहे? संपूर्ण प्रेस नोट मध्ये तुम्हाला सविस्तर वर्णमान त्या चित्रपटाचं पूर्ण वर्णन सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. वेळ तुमच्याही जास्त घेणार नाही, वेळ कमी आहे. आम्हाला थोडंसं उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. संपूर्ण त्याच्यात मांडलेले. आता प्रश्न राहतो की 2018 मध्ये विरोध झाला का नाही? तो विरोध झाला, तो असंघटित विरोध झाला. आज मुळशी तालुका मुळशी बचाव समन्वय समितीच्या माध्यमातून एक संघ तयार झालेला आहे. तो संघटित आहे, त्याचं एक व्यासपीठ आता तयार झालेलं आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही या जो नवीन मुळशी चित्रपट येतोय मुळशी पॅटर्न 2 याला कडाडून विरोध करतोय. आम्ही सेन्सॉर बोर्डाकडे जातोय. सेन्सॉर बोर्डाकडे त्याच्याबाबतची आम्ही तक्रार दाखल करतोय. ती तक्रार दाखल होईल. पहिल्या पिक्चर 2018 साली जो पिक्चर झालेला आहे त्याच्यावरती बंदी कशी येईल हे सुद्धा आम्ही कोर्टामध्ये जाऊन ती बंदी आणण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदी असंघटित होते कारण की चित्रपट आल्यानंतर न कळतं त्याच्यामध्ये काय झालंय काय नाही. तो चित्रपट आल्यानंतर न त्याचे परिणाम तालुक्यावरती 8 वर्षामध्ये आम्हाला भोगावे लागतात. जे त्याच्यात काही नव्हतं, जे तालुक्यात नाही, तर ते त्या चित्रपटामध्ये दाखवलं गेलं. आणि आता आगामी चित्रपटाला त्याच्यासाठी आम्ही कडाडून विरोध करतोय. आता एक सोशल मीडियामध्ये एक रील व्हायरल झाली. त्या रील मध्ये असं म्हटलं गेलं की तुमच्या घरातील भिंतीतल्या वाळूची कथा गोष्ट. अरे आमच्या तालुक्यात वाळूच मिळत नाही तर मग आमच्या तालुक्याचं नाव का वापरतोय? काय संबंध काय तुमचा आमच्या तालुक्यामध्ये? आमच्या मुळशी तालुक्यामध्ये प्रमुख 2 नद्या आहेत, मुळा आणि मुठा. तिचा उगम आमच्या तालुक्यातनं होतो. त्याला उपनद्या 2 आहेत, एक वळकी आणि एक खापरगंगा. या 4 नद्या आमच्या ह्याच्यात आहे. ह्या 4ही नद्यांमध्ये कुठेही वाळू उपसा होत नाही, वाळू तस्करी होत नाही, वाळूचे ठेके दिले जात नाही. 25 ते 30 वर्षापूर्वी मुळा नदीवरती चांदे नांदे आणि कोंडावळ या भागामध्ये वाळूचे ठेके दिले जात होते. ती वाळू माताड पद्धतीची वाळू होती. त्या वाळूला मागणी पण नसायची. 25-30 वर्षापूर्वी त्याचे ठेके पण शासनाने बंद केले.
मग आता आमच्या तालुक्याचं वाळू नसेल तर त्या चित्रपटातल्या मुख्य कथेला जो विषय टॅगलाईन त्यांनी लावलेली आहे की तुमच्या घरातील भिंतीतील वाळूची कथा, मग आमच्या तालुक्यात जर वाळूच नाहीये तर मग ती टॅगलाईन का लावतायत आणि आमचं नाव का वापरतायत मुळशी तालुक्याचं? आमचा विरोध कुठल्याही दिग्दर्शक निर्माता कुणाच्याही विषय नाही, आमचा मुळशी नाव वापरण्यावरती आक्षेप आहे. तुम्ही मुळशी तालुका हा सुज्ञ आहे. राजाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मुळशी तालुका आहे. नावजी बलकोड्यांनी सिंहगड 1693 मध्ये घेतला, ते मुळशी तालुक्यातील दारोली गावचे आहेत. त्यांनी त्र्यंबकेश्वरचा किल्ला घेतला, ते मुळशी तालुक्यातील आहेत. हा इतिहास आहे. आज संपूर्ण दुरून दुरून लोक आमच्या मुळशी तालुक्यात येतात इतिहास जाणून घेण्यासाठी. अशी महान व्यक्ती पांडुरंग बलकोडे आमच्या तालुक्यातली, हा इतिहास आमच्या तालुक्यातला आहे. आणि मग एखादी घटना कुठंतरी अपवादात्मक घडलेली असेल एखाद्या कुटुंबामध्ये, त्याचं तुम्ही जर चित्रीकरण करून जर त्याच्यावरती चित्रपट करत असाल आणि 100,000 कोटी रुपये तुम्ही जर कमवत असाल तर काय तुमची जिंदगी? हा मुळशी तालुका नाही. आमच्या मुळशी तालुक्याची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आज तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगावशी वाटतं, अभिमानाने सांगूशी वाटतं, आळंदी ते पंढरपूरला जाणाऱ्या हजारो दिंड्या आहेत, पण मुळशी तालुका वारकरी संप्रदाय ही दिंडी सुस्थितीत व्यवस्थित शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळखली जाते, तिला पहिला नंबर मिळाला. ही आमची ओळख आहे, हा आमचा पॅटर्न आहे. आमचा पॅटर्न गुन्हेगारीचा नाही. एखाद्या घरात कुठंतरी कोपऱ्यामध्ये एखादी घटना घडलेली असेल, आम्ही नाकारतही नाही, घडली असेल, पण ती घटना घडली म्हणून मुळशी पॅटर्न होत नाही. संपूर्ण मुळशी तालुक्याला त्याच्यामुळे बदनाम करण्याचं यांनी षडयंत्र थांबवावं. आणि माझी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांना हात जोडून विनंती आहे की कुठेही देशभरात, महाराष्ट्रात असो, कुणी जिल्ह्यात असो, कुणी शहरात असो किंवा अख्ख्या भारतात कुठेही जरी एखादी घटना घडली जाती तर तिथं आवर्जून नाव घेतलं जातं की मुळशी पॅटर्न. तर ते मुळशी पॅटर्न हे प्रथमतः आपण सर्वांना आमची कळकळीची विनंती आहे की ते नाव तुम्ही थांबवावं, ते प्रसिद्धी देऊ नये. तिथल्या गुन्हेगारीशी मुळशीचा काय संबंध येतो? एखादी घटना कुठेही घडली जाते भारतात, बिहारमध्ये एखादी घटना घडली जाते, उत्तर प्रदेशमध्ये घडली जाते, मग त्याला मुळशी पॅटर्न कशाला नाव दिलं जातं? ते देऊ नये ही माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे. संबंध आमचं सारांश आहे, 3-4 मुद्द्यावरती आम्ही त्याच्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला निवेदनामध्ये प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे. त्याच्यावरती आपण विचार करून आमची जास्तीत जास्त या मुळशी बचाव समन्वय समितीची जी भूमिका आहे ती प्रखरतेने आपल्या दैनिकात, आपल्या सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध द्यावी ही सर्वांना विनंती. यानंतर हनुमंत चौधरी साहेब बोलतील. सर्वप्रथम मुळशी बचाव समन्वय समितीतर्फे आलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी यांचे आभार. आत्ताच आपल्याला आमच्या सहकार्यांनी मुळशी तालुक्याचा भूगोल आणि इतिहास पण सांगितला आणि तो सर्वश्रुत आहे. होतंय काय की व्यवसायासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी, स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्माते यांनी केलेला हा जो काटाटप आहे त्याला आम्ही विरोध करण्यासाठी एकत्रित आलेले आहे. तर यामध्ये आपण लोकजागृती, त्याचप्रमाणे पत्रकार परिषद, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना आपण निवेदन देत आहोत. मुळशी ही साधू संतांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. मुळशी हा निसर्गाचा एक पॅटर्न आहे, संतांचा आहे, लढवय्या शूर सरदारांचा आहे. तर या मुळशीला चुकीची ओळख देण्याचं हे काम होते. उद्या जर आपण पाहतो बीड मध्ये काही घटना घडतात किंवा नागपूरला घडतात, मग तेव्हा आपण म्हणतो का की बाबा म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा करू नये. उद्या काही पक्ष पोळी केंद्र राज्यातून होते, मग आपण त्याला केंद्रातल्या राज्याचा पॅटर्न म्हणणार का? त्यामुळं माझं असं मत आहे की खरा मुळशी जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही आमचा आदरातिथ्य स्वीकारायला नक्की या. निसर्ग पहा, आनंद घ्या. माणसं फणसातल्या गऱ्यासारखी आहेत आणि वातावरण पहा तर देशोविदेशातून लोक येथे मुळशीमध्ये येतात. हा केवळ पब्लिसिटी स्टंट आणि पैसे मिळवण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी चालवलेला खेळ आहे. आणि या निमित्ताने दिग्दर्शक तर तालुक्याचे त्यांनी तरी भान ठेवलं होतं,
ठीक आहे, त्यांचे निर्माते मूळचे आता पुण्यात जरी असले, त्यांचा एक पॅटर्न आहे मंडळांना वर्ग देण्याचा, तो कशासाठी? त्यांचा व्यवसाय वाढीसाठी. पण त्यांना एक माझं निवेदन आहे आमच्या सर्व समितीमार्फत की आपण जे म्हटलात की शेती राखायची असे विकायची नसते, आम्ही संदेश दिलाय. तुमच्या माहितीसाठी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हजारो एकरची जमीन इंग्रजांच्या काळात आणि सावकारांकडे जी जमीन गेली होती, हजारो एकर टाटा धरणासाठी दिले. त्या टाटाच्या धरणावर मुंबईला वीज जाते. मग आम्ही शेती राखली होती, पण सरकारने काढून घेतली. नंतर वरसगाव धरण याच्यासाठी मुळशीकरांनी राखलेली जमीन शेती दिलेली आहे. त्यानंतर टेंबर धरण ही शेतकऱ्यांनी राखलेली जमीन दिलेली आहे. IT पार्क शेतकऱ्यांनी राखलेली जमीन दिलेली आहे. MIDC साठी राखलेली जमीन दिलेली आहे. साखर कारखान्यासाठी राखलेली जमीन दिलेली आहे. आता तुम्ही काय सांगता की शेती राखायची असेल विकायची नसते? हे केवळ एक लेबल लावले की हे असं आहे, त्यामुळे त्यांनी त्या फंदात पडू नये. मुळशीकरच्या म्हणजे आमच्या मुळशीतून मुळामुठ्याच्या पाण्यावर खाली बागायती झालेत तालुके, किती बाळशेदार झालेत. त्यांनी आम्हाला शिकवू नये की शेती बद्दल काय. शेती, माती आणि नाती जपणारा हा आमचा तालुका आहे. त्यामुळं मुळशी पॅटर्न हा खरा नाहीये. तरी सर्व प्रिंट मीडिया, मास मीडिया यांना विनंती की आपण आमची खरी बाजू मांडावी. बाकी दाखवण्यासारखे अनेक पॅटर्न आहे. मग तुम्ही ऑपरेशन हे केलं ते केलं, तिथे का नाही वापरत? म्हणजे बदनाम करण्यासाठी तुम्ही मुळशीचाच का वापर करता? मला जास्त राजकीय किंवा ह्या व्यावसायिक अँगलनी याच्याकडे जे पाहतात त्यांना ठामपणे सांगायचे की आम्ही हा तुमचा डाव हाणून पाडू. धन्यवाद. आता आमचे मित्र म्हणले, विषय असा आहे की चित्रपटाची जे चित्रीकरण नाही ते सगळं चित्रपटाची माहिती खोटी आणि मुळशीच्या माणसाची माया मोठी, हे त्यांना कधी कळलं नाही. ते पण इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत, मुळशी तालुक्याचेच आहेत. त्यांनी हे चित्रीकरण करताना आणि पुनीत बालन जे त्या दिवशी बोलले, त्यांनी फक्त एकच सांगावं की तुमच्या घरातल्या लहान मुलासोबत तुम्ही तो पिक्चर पाहू शकता का? आज एक आई वडील तो घरात पिक्चर लावून मुलासंग बसू शकतात का? ते आपल्या मुलांना ते संस्कार देऊ शकतात का? एक वाक्याचा डायलॉग हो, शेती विकायची नसते राखायची असते, पण त्याच्यात बाकीची बदनामी केली गेली. तुम्ही मुळशीची अस्मिताच राखली नाही. त्यात लोकांना सांगितलं शेती विकायची नसते राखायची असते, तुम्ही अस्मिताच राखली नाही हो त्या पिक्चर मध्ये. दुसरा विषय, त्या पिक्चर मध्ये जे तर्क वितर्क लावण्यात आले, मुठाखोऱ्यातले गुन्हेगारी, पण त्या मुठाखोऱ्यांनी ह्या पुणे शहराला, या देशाला काय काय दिलंय ह्याचा पण तुम्ही एकदा सर्वे करा. मुठाखोऱ्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक घडलेत, सगळ्यात जास्त वकील घडलेत, हायकोर्टचे जज आहेत, जिल्हा परिषदचे CEO आहेत, MPSC UPSC पास झालेली मुलं आहेत आणि सगळ्यात जास्त शिकणारा तालुका आता मुळशी तालुका आहे. पण ह्याच्याकडे त्यांचं लक्षच नाही. त्यांनी जी गुन्हेगारी दाखवली ती खोटी आहे, हे आम्ही ते प्रूव्ह करू शकतो. आणि त्यांनी जी गुन्हेगारी दाखवली की पुणे शहराला जी गुन्हेगारी झाली त्याला मुळशी जबाबदार आहे. मग आमचा जन्म जरी झाला नसेल, पण 1970-1980 पासून त्या ज्या गँगवर झाल्या, जे गुन्हेगारी झाली, ते गुन्हेगार कुठले होते? तुम्ही त्यांच्या जिल्ह्याचा, त्यांच्या मूळ गावाचं कधी बदनामी केली का? मग तुम्ही मुळशीकर असताना पण आपल्या तालुक्याची बदनामी करणं तुम्हाला शोभतं का? आणि तुम्ही एक जणांसाठी आम्ही लाख मुळशीकरांची नाही ना हे करू शकत, स्वप्नभंग करू शकत. आणि आता तुम्ही बघितलं, जे उठले, जी अल्प आहेत, उद्या ही लोक विचारतील ना तुम्ही तेव्हा शांत का बसला? आता पुलिस बाळून विचारतात, पण तेव्हा ते विचारतील. म्हणून मुळशी समन्वयक समिती आता एकत्र झालेली आहे. कारण जेव्हा चित्रपट आला तेव्हा तो चित्रपट आल्यानंतर ना आम्हाला कळलं की हा भयानक दाखवलाय. त्याच्या आधी आम्हाला माहित नव्हतं. त्याच्या आधी त्यांनी आम्हाला आमंत्रण नाही दिलं की मुळशी तालुक्याचे तुम्ही नागरिक आहेत, पहिला तुम्ही पिक्चर बघा आणि मग ठरवू आपण मुळशी पॅटर्न नाव द्यायचं का नाही. आम्हाला पण पिक्चर बघितलंच कळलं, तो पण आम्ही अंधारातच होतो. आणि त्याच्यानंतर स्लो पॉइजनिंग एवढं झालं की ते हळूहळू पसरत गेलं.
आणि 19-20 तर करोना होता, पण 21-22 नंतर ते एवढं उफाळून आलं की त्याचे इफेक्ट आमच्या मुलांना जाणवायला लागले. म्हणजे आज जर ठरवलं तर मुळशीचे खेळाडू आणि मुळशीचे शिकलेले विद्यार्थी ह्यांची लिस्ट काढली तर ते मुळशी पॅटर्न तिला एवढं पण नाही हो. आणि मुळशी तालुक्यात गुन्हेगारी झाली नाही, कारण आमच्या जन्मापासून आम्ही बघत नाही. बाकी ज्येष्ठ मंडळींच्या वेळात झाले असेल, पण आमच्या वेळी झालेलीच नाहीये. आणि आम्हाला कधीच ते असुरक्षित वाटलं नाही मुळशी तालुका. इतकी लोक पर्यटनासाठी त्याला एवढं हे देतात, पसंती देतात. मग असं चित्रीकरण करून तुम्ही आमच्या तालुक्यापासून लोक लांब पळवता का? जेव्हा आम्ही पुणे जिल्ह्याच्या बाहेर होतो तेव्हा आम्हाला मुळशी पॅटर्न बद्दल विचारलं जातं, दुःख होतं ना आम्हाला. आम्ही सामान्य लोकांमध्ये फिरणारी लोक आहेत. तुम्ही नाही जातो सामान्य लोकांमध्ये, एकदा सामान्य लोकांमध्ये जावा, मग तुम्हालाच लोक म्हणतील आर खतरनाक, लांब थांबा. धन्यवाद. कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारा. मुळशी पॅटर्न यासाठी पोलीस वाल्यांना तुम्ही बोललं, नाव बदलण्यासाठी हे केलं तर काय केलं? हा, आपण विचारलेला प्रश्न बरोबर आहे सर. पुनीत बालन हे पुणे शहराचे उद्योजक आहेत आणि मी तर जाहीर असं सांगेन की कुणाच्या पुढ्याखाली किती अंधार आहे हे मुळशीकर चांगलं जाणून आहे. त्याचं जिवंत उदाहरण असं की पुणे शहराचं नेतृत्व करणारे पुणे मुळशीतले 8 नगरसेवक आहेत. एक, आमचा तालुका हा मामासाहेब मोळांचा आहे. दुसरी गोष्ट सर सांगायचं जर झालं तर मामासाहेब त्या मुळशीने मामासाहेब मोळांच्या माध्यमातून महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी देणारा तालुका हा आमचा आहे. आणि पुनीत बालन सांगतायत की 8 वर्ष मुळशीकर झोपले होते का आणि 2 ची जेव्हा घोषणा केली तेव्हा तुम्ही विरोध करता का? तर पुनीत बालन सरांना सांगेल, सर तुम्ही मुळशीत या. मुळशीमध्ये 2 काटे, एक बाबळीचा काटा आहे एक कोंबड्याचा काटा आहे सर. जर कोंबड्याचा काटा जर पायाला टोचला ना तर त्याचं रूपांतर विषाचं कालांतराने होतं, पण बाबळीचा काटा जर टोचला ना तर तो लगेच काढला जातो. हे जंगलात फिरल्याशिवाय कळणार नाही. आणि आम्ही सह्याद्रीचे मावळे आहोत आणि मुळशी हा सह्याद्रीने वेढलेला आहे.